The Mahindra XUV 3XO. Everything you want and more. साहेब यांचं आगमन होतं। जिल्हा बँक माजी अध्यक्ष आणि शिवसेना नेते सन्माननीय सतीश सावंत साहेब यांच्या हस्ते आपण महिंद्राच्या या नव्या कारचं आपण लॉन्चिंग करतोय। मी सावंत साहेबांना विनंती करतो की आपण सन्मानपूर्वक मंचाकडे उपस्थित राहायचं आहे। कोकणाचे सर्व विकासी गावकर यांना विनंती आपण सन्मानपूर्वक सावंत साहेबांना आपण मंचावर निमंत्रित करायचं आहे। जिल्हा बँक माजी अध्यक्ष आणि शिवसेना नेते सन्माननीय सतीश सावंत साहेब यांच्या स्वागतासाठी उपस्थितांच्या हातातून एकदा जोरदार टाळ्यांच्यापेक्षा मी सन्मानपूर्वक त्यांना मंचावर निमंत्रित करतोय। त्याचबरोबर कोकणगावचे सर्वेसर्वा सन्माननीय विकासजी गावकर यांनाही विनंती आपण देखील मंचावर उपस्थित राहायचं आहे। तसेच महिंद्राचे जनरल मॅनेजर सन्माननीय यतीन मजले यांनाही विनंती आपण देखील मंचावर उपस्थित राहायचं आहे। तसेच कोकणगावचे सेल्स एक्झिक्युटिव्ह सन्माननीय मयूर ठाकूर यांनाही विनंती आपण देखील मंचावर उपस्थित राहायचं आहे। तसेच महिंद्रा कणकवली आणि कुडाचे ब्रांच मॅनेजर सन्माननीय आनंद गावकर यांनाही विनंती आपण देखील सन्मानपूर्वक मंचावर उपस्थित व्हायचं आहे। तसेच कमर्शियल डिपार्टमेंटचे अमित रक्षी यांनाही विनंती आपण देखील मंचावर उपस्थित राहायचं आहे। तसेच LMM डिपार्टमेंटचे रावजी येरम, तसेच पर्सनल डिपार्टमेंटचे प्रथमेश लाखम, सुप्रो डिपार्टमेंटचे मयूर कुंड याही मान्यवरांना विनंती आपण देखील मंचावर उपस्थित व्हायचं आहे। त्याचबरोबर हा संपूर्ण महोत्सवाची मॅनेजमेंटची जबाबदारी अजय बाबळे यांनी सांभाळली आहे, त्यांनाही विनंती आपण देखील मंचावर उपस्थित राहायचं आहे। त्याचबरोबर वेरनियम क्लाउडचे सन्माननीय विनायक जाधव यांनाही विनंती आपण देखील मंचावर उपस्थित व्हायचं आहे। वेरनियम क्लाउड प्रायव्हेट लिमिटेडचे सन्माननीय विनायक जाधव यांना विनंती आपण सन्मानपूर्वक मंचावर यायचं आहे। यानंतर आपण उपस्थित मान्यवरांच्या स्वागताकडे वळणार आहोत आणि नाईक मोटर आणि महिंद्राच्या माध्यमातून आपण आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले जिल्हा बँक माजी अध्यक्ष आणि शिवसेना नेते सन्माननीय सतीश सावंत यांचं स्वागत आणि आपण सन्मान करणार आहोत। तर मी महिंद्राचे जनरल मॅनेजर सन्माननीय यतीन मजले यांना विनंती करतोय की आपण सतीश सावंत साहेब यांचं आपण स्वागत आणि सन्मान करायचा आहे। या स्वागत सन्मानासाठी आपण जोरदार टाळ्या देऊया। जिल्हा बँक अध्यक्ष ज्यांच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम देखील राबवले जात आहेत, जेवढं राजकारणात सक्रिय तेवढंच समाजकारणात देखील सक्रिय असणारं हे व्यक्तिमत्व, त्याचबरोबर खुशी महर्षी अशी ओळख असलेले सन्माननीय सावंत साहेब यांचं स्वागत आणि आपण सन्मान या ठिकाणी करतोय। महिंद्रा XUV 3XO या कारच्या लॉन्चिंग प्रसंगी ते या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर कोकणगावचे सर्व विकासी गावकर यांचंही स्वागत आणि सन्मान करण्याची मी विनंती करतोय। सन्माननीय मजले सर यांनाच विनंती आपण करतोय की आपण विकासी गावकर यांचंही आपण स्वागत आणि सन्मान करायचा आहे। या ठिकाणी कोकणगावचे सर्वेसभा ज्यांच्या माध्यमातून गेली 2 वर्ष हे महोत्सव या ठिकाणी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबवले जात आहेत। कुडाळ, सावंतवाडी असेल, मालवण असेल, अशा प्रत्येक तालुक्यात जाऊन कोकणगावचे हे पर्यटन महोत्सव घेतले जात आहेत। याही वर्षी आपलं आचारसंहिता असल्यामुळे आणि पावसाचा व्यत्यय असल्यामुळे काही ठिकाणी महोत्सव झाले नाही, मात्र यावर्षी आपण कुडाळवासियांसाठी महोत्सव नक्कीच आवर्जून या ठिकाणी आयोजित केला। वेरनियमचे पदाधिकारी सन्माननीय विनायक जाधव उपस्थित होते, त्यांचे आपण स्वागत आणि सन्मान करतोय। मी मजले सरांना विनंती करतोय की आपण त्यांचंही स्वागत आणि सन्मान करायचा आहे। विनायक जाधव यांना विनंती आपण आपलं स्वागत। सन्माननीय आनंद गावकर यांना विनंती आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे।
धन्यवाद. त्यानंतर या महोत्सवाची मॅनेजमेंटची जबाबदारी सांभाळणारे सन्माननीय अजय भाबळे यांचाही आपण या ठिकाणी सन्मान करतोय. मी त्यांना विनंती करतोय की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. सन्माननीय सतीशजी सावंत साहेब यांना विनंती करतो की आपण आपले शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे. अजय भाबळे यांना या कार्यक्रमात आपण सन्मानित करतोय. आपण पाहतात कोकण नाव चॅनल आयोजित 8व्या वर्धापन दिनानिमित्त कुडाळ पर्यटन महोत्सव 2023. आजचा महोत्सवाचा 6वा दिवस आणि या 6व्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच महिंद्रा XUV3 एक्सो या कारचं आपण नाईक मोटर्सच्या माध्यमातून लॉन्चिंग करतोय. तत्पूर्वी मी सन्माननीय कोकण नावचे सर्व विकासजी गावकर यांना विनंती करतोय की आपण आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि एकंदरीत कार्यक्रमाची रूपरेषा उपस्थितांपर्यंत पोहोचवायची आहे. कोकण नावच्या या 8व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपण हा अशा पद्धतीच्या कार्यक्रमाचं आयोजन केलंय. सलग दुसऱ्या वर्षी आपण अशा पद्धतीचं महोत्सव घेतोय. यापूर्वी आपण कुडाळमधूनच या महोत्सवाची सुरुवात केलेली होती गेल्या वर्षी आणि या महोत्सवाचं त्यानंतर आपण सावंतवाडी मालवणमध्ये अशा पद्धतीचे महोत्सव घेतलेले होते. अनेक लोकांनी त्यानंतर अपेक्षा व्यक्त केली होती की यावर्षी सुद्धा हा अशा पद्धतीचा महोत्सव कुडाळमध्ये व्हावा. मात्र नजीकचा काळ हा आचारसंहितेचा होता, त्यामुळे अगदी पावसाला आता काही दिवस राहिले असताना अशा पद्धतीचा हा महोत्सव होतोय. अगदी पावसाने सुद्धा एक दिवस हजेरी लावलेली होती, मात्र आता हा महोत्सव अगदी दिवसेंदिवस फुलतोय अशा पद्धतीचं चित्र उभं राहत आहे. आपल्या या महोत्सवाला सर्वांच्याच मदतीचे हात नेहमीच मिळत असतात. आमचे मित्र सतीशजी सावंत असतील, त्याचबरोबर आमचे विनायक जाधव असतील वेरनियमचे, त्याचबरोबर महिंद्रा कंपनीचे सुद्धा यावर्षी आम्हाला सहकार्य आहे. आपण कोकणावच्या माध्यमातून विविध कार्यक्रम करत असतो. यावर्षी आपण हा महोत्सव करतोय आणि हा महोत्सव सुरू असतानाच 24, 25, 26 असे 3 दिवस आपण कोकणनाव प्रीमियर लीग सावंतवाडीमध्ये घेतोय. कोकणनावच्या माध्यमातून विविध प्रकारच्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतानाच आपण अशा पद्धतीचं लोकांपर्यंत पोहोचण्याचं वेगळं उपक्रम करत असतो. खरं तर सतीश सावंत यांनी विविध प्रकारचे अशा पद्धतीचे महोत्सव यापूर्वी घेतलेले आहेत आणि याच माध्यमातून आपण अशा पद्धतीचे महोत्सव कुठलाही राजकीय बॅनर न घेता अशा पद्धतीचा हा महोत्सव करतोय. आमचे जाहिरातदार असतील, हितचिंतक असतील, त्यांच्या माध्यमातून किंवा त्यांच्या सहकार्याने इथपर्यंतची मजल आपण मारतोय. आपण आजपर्यंत कोकणनावला जसं सहकार्य केलंय तसंच सहकार्य पुढच्या काळात सुद्धा राहावं अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतोय. आणि पुढची सूत्र पुन्हा एकदा शुभम तुझ्याकडे. धन्यवाद सर. आपल्या माध्यमातून असे दरवर्षी महोत्सव भरवले जावेत आणि आपल्या सिंधुदुर्गवासियांना एक विरंगुळ्याचं साधन, त्यासोबतच एक ज्ञानाचं आणि प्रबोधनाचं सुद्धा साधन निर्माण व्हावं अशी आजच्या कार्यक्रमाप्रसंगी सदिच्छा व्यक्त करतोय. आणि यानंतर सावंतवाडीतून उपस्थित असलेले वेरिनियम क्लाउडचे सर्व मी विनायक जाधव यांना विनंती करतोय की आपण आजच्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा आणि आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. धन्यवाद ओंकार. सन्माननीय विचारमंच आणि मंचावरील उपस्थित सर्व माननीय कोकण नावचे सर्व इथे गावकर सर उपस्थित आहेत, त्याचप्रमाणे सावंत सर इथे उपस्थित आहेत. आज कोकण नाव पर्यटन महोत्सव 2024 कुडाळमध्ये आयोजित केलेला आहे आणि या महोत्सवाला वेरेनियम क्लाउडतर्फे मी खूप शुभेच्छा देतोय. आणि अशा प्रकारेच दरवर्षी हा महोत्सव प्रत्येक तालुक्यामध्ये साजरा करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आणि वेरेनियम क्लाउडचे जे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत हर्षवर्धन साबळे सर यांनी वेळोवेळी आपण कोकण नाव असा किंवा वेगवेगळे असे सामाजिक उपक्रम असतील त्यांना आपण वेळोवेळी सहकार्य केलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे आपण आता पुढे जाऊन 24, 25 आणि 26ला सावंतवाडीला कोकण नाव प्रीमियर लीग आपण ऑर्गनाईज करतोय. आणि ह्याही क्रिकेट स्पर्धेला तुम्हा सगळ्यांची साथ लाभेल आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ह्या कोकण नावच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहता येईल, जेणेकरून जिल्ह्यातील आणि इतर जेवढे आपले स्पर्धक आहेत, जेवढे क्रिकेट स्पर्धक आहेत त्यांना इथे वाव मिळेल आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत
हे कोकण नाव किंवा कंपनीचं नाव असेल ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल, हेच मी या माध्यमातून आशा व्यक्त करतो. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद सर. खरं तर आपल्या सगळ्याच मान्यवरांचं प्रेम कोकण नाव सोबत असतं. सोबत आता अध्यक्षस्थानी या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय सतीशजी सावंत यांच्याबद्दल सुद्धा जेवढ्या त्यांना आपण उपमा देऊ तेवढ्याच कमी आहेत. कारण कृषी महर्षी म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही, शिक्षण महर्षी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, आणि अनेक गोरगरिबांचा नेता असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण अनेकांच्या हाकेला धावून जाणारं एक साधं आणि सरळ असं व्यक्तिमत्व, ज्यांनी जिल्हा बँकेचा विकास करण्यासाठी अगदी ज्यांच्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला तो आपल्या सतीश सावंत साहेबांनी होता. आणि नक्कीच भविष्यात त्यांना अनेक अशा संधी चालून येतील जेणेकरून आपल्या संधीच्या माध्यमातून आणि आपल्या राजकीय प्रवासाच्या माध्यमातून ते अशा गोरगरीब आमच्यासारख्या शेतकऱ्यांच्या विकासासाठी झटतील. यानंतर आपण कंपनीचे जनरल मॅनेजर यतीन मजले यांच्याकडे वळतोय. मी त्यांना विनंती करतो की आपण आजच्या कार्यक्रमात आपल्या कारबद्दल थोडक्यात माहिती द्यायची आहे आणि आपलं मनोगत आजच्या कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त करायचं आहे. धन्यवाद. सर्वप्रथम कोकण नाव चॅनलचा मी आभारी आहे. कोकण नाव चॅनल कुडाळ प्रस्तुत हा महोत्सव चालू आहे. आजचा जो महोत्सव आहे हा 6वा दिवस आहे. यामध्ये ग्राहकांचा भरभरून प्रतिसाद भेटलेला आहे. खास करून ॲटोमोबाईल सेक्टरचा जर विचार केला तर यामध्ये ॲटोमोबाईल सेक्टरमध्ये इन्क्वायरी जनरेशन आहे हे खूप चांगल्या प्रकारे झालेलं आहे. आणि ह्यामध्येच आज आम्ही महिंद्राची XUV 3XO ह्या गाडीचं लॉन्चिंग ह्या महोत्सवामध्ये करत आहोत. त्याबद्दल मी आणि नाईक मोटर्स आमच्या सर्व टीम ही कोकण नाव चॅनलचा आभारी आहे. आणि इथून पुढे कोकण नावची अशीच भरभराट होऊन दे ही आम्ही सदिच्छा देतो. थँक्यू. धन्यवाद सर. यानंतर आपण अध्यक्षीय भाषणाकडे वळतोय. आणि ज्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून अनेक वर्ष धुरा सांभाळली होती, त्याचबरोबर जिल्हा बँक अध्यक्ष म्हणून ज्यांनी धुरा सांभाळली, अनेक राजकीय पक्षात अनेक पदं उपभोगली, त्याचबरोबर अनेक शैक्षणिक संस्थांवर देखील ते कार्यरत असतात, असे आपले सर्वांचे लाडके सतीशजी सावंत यांना विनंती करतोय की आपण आजच्या कार्यक्रमाप्रसंगी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. कोकण नाव चॅनलच्या वतीने आजच्या पर्यटन महोत्सवाला मी शुभेच्छा देत असतेवेळी माझे मित्र सन्माननीय विकासजी गावकर, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सन्माननीय मयूर ठाकूर, सन्माननीय जाधव, सन्माननीय महिंद्राच्या या ठिकाणी मजले, त्यांचे सर्व या ठिकाणी महिंद्रा कंपनीचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित बंधू भगिनींनो, प्रथम मी कोकण नावच्या ह्या पर्यटन महोत्सवाला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आहे. एक चांगला उपक्रम, फक्त या ठिकाणी जाहिराती गोळा करणं आणि चॅनल चालवणं ह्यापुरतं मर्यादित न राहता कोकण नावने आपण जनतेचं काहीतरी देणं लागतो आहे या उद्देशाने हा पर्यटन महोत्सव त्यांनी आयोजित केलेला आहे. आणि या पर्यटन महोत्सवाच्या निमित्ताने आज मला वाटतं ऑटोमोबाईल्समधली जी ह्या असलेल्या देशामध्ये नामांकित अशी असलेल्या महिंद्रा कंपनीच्या एका नव्या गाडीचा या ठिकाणी शुभारंभसुद्धा केला जातो आहे. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची दालन असतील निश्चित त्यांनी या ठिकाणी ऑटोमोबाईल्समधल्या ग्राहकांनासुद्धा त्यांनी उपलब्ध करून दिले. त्याबद्दल महिंद्रा कंपनी, नाईक कंपनीचं आणि कोकण नाऊ चॅनलला या ठिकाणी मी मनापासून धन्यवाद देतो आहे. आणि निश्चित गावकर या कार्यक्रमाला तुम्ही मला निमंत्रित केलं, तुम्हाला धन्यवाद देत असते. वेळी मला वाटतं जिल्हा परिषदेची अशा प्रकारची बरीचशी प्रदर्शन महोत्सव आम्ही पाहिली, पण मला वाटतं तुम्ही या ठिकाणी जे नीटटिटकं नियोजन जे केलं आहे या नियोजनाबद्दल मी निश्चित तुम्हाला या ठिकाणी धन्यवाद देतो आहे. कारण आज निश्चित ह्या कोकण नावच्या चॅनलबद्दल ह्या जिल्ह्यामध्ये तुम्ही जी काही एक विश्वासार्हता निर्माण केली आहे, तात्काळ काही ज्या बातम्या ज्या आहेत, काही आपण म्हणतो ब्रेकिंग वगैरे न करता चांगल्या बातम्या तुम्ही जनतेपर्यंत देतात. मुळात हे चॅनल प्रबोधनाच्या दृष्टिकोनातून तुम्ही चांगला या ठिकाणी या चॅनलचं नाव रूपास येण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करावं. मला वाटतं शिक्षणाच्या दृष्टिकोनातून असेल किंवा ह्या ठिकाणच्या जिल्ह्यातील ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या लोककला ज्या आहेत, विशेषतः ह्या ठिकाणची दशावतारांची लोककला असेल, दशावतारी नाटकं आपण वेगवेगळ्या प्रकारचे पाहतो. मी गावकरांना या ठिकाणी विनंती करेन की दशावतारमध्ये खलनायक असेल, स्त्रीपाठ असेल, एकाच व्यासपीठावर आणून त्यांची जी एक स्पर्धा आयोजित केली तर जिल्ह्यामध्ये जी वेगवेगळ्या प्रकारची जी दशावतारी नाटकं आहेत त्यातल्या या वेगवेगळ्या कलाकारांना ह्या व्यासपीठावर संधी मिळेल आणि जास्तीत जास्त लोक मला वाटतं त्याचे चाहते जे आहेत त्या क्षेत्रातल्या या ठिकाणी उपस्थित राहतील.
शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या प्रकारचं मार्गदर्शन तुमचं नेहमी चालू असतं. मला वाटतं निश्चित त्याच्यामध्ये तुम्ही प्रगती कराल. आणि तिसरा विषय जो महत्त्वाचा आहे, मला वाटतं एज्युकेशनच्या दृष्टिकोनातून ह्या चॅनलने सुद्धा चांगलं लक्ष घातलं आहे. मला वाटतं इथल्या मुलांना किंवा विद्यार्थी 10वी नंतर 12वीचे जे विद्यार्थी आहेत, 12वी नंतर काय करावं, 10वी नंतर काय करावं याचं करिअर मार्गदर्शन आहे. पण वेगवेगळ्या JEE असेल, नीट असेल, वेगवेगळ्या ज्या एंट्रन्स एक्झाम ज्या आहेत, मला वाटतं चांगले काही क्लास जे आहेत, मला वाटतं लातूरला असतील, वेगवेगळ्या ठिकाणचं असतील, त्याची व्हर्च्युअल क्लासरूम असेल, त्याची जी काही सिस्टीम जी आहे ती मला वाटतं अशा बऱ्याचशा शैक्षणिक संस्था आहे. कारण शेवटी हे चॅनल चालवणं म्हणजे शेवटी त्याला आर्थिक पाठबळसुद्धा महत्त्वाचं आहे. आणि शैक्षणिक संस्थांना एखादा विषय या ठिकाणी ऑनलाईन असेल, व्हर्च्युअल क्लासरूमच्या माध्यमातून असेल, तो चालवणं कठीण असतं. पण कोकण नाऊ चॅनलने यामध्ये जर पुढाकार घेतला तर वेगवेगळ्या एंट्रन्स एक्झामचं सुद्धा मार्गदर्शन मला वाटतं आम्हाला आमच्या संस्थेमधनं मिळेल. आणि बरेचसे संस्था तुमच्या कोकण नाऊ चॅनलच्या सभासद होतील आणि असलेल्या इथल्या जे पालक आहेत त्यांच्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या एंट्रन्स एक्झामच्या चांगल्या मार्गदर्शन मिळेल. वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही नोकरीनिमित्त ज्या काही स्पर्धा परीक्षा होतात याचंसुद्धा मार्गदर्शन मला वाटतं निश्चित होईल. आणि निश्चित या कोकण नाऊ चॅनलने सुद्धा जसं वेगवेगळ्या चॅनलला वेगवेगळ्या प्रकारच्या मालिकासुद्धा होतात, तशा प्रकारच्या मालिकासुद्धा ह्या चॅनलने जर चालू केल्या तर मला वाटतं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जे वेगवेगळे होतकरू असे कलाकार जे आहेत, या कलाकारांना एक व्यासपीठ तुम्ही उपलब्ध कराल. मी निश्चित कोकण नाऊ चॅनलला मनापासून धन्यवाद देतो की ह्या असलेल्या स्पर्धात्मक युगामध्ये तुम्ही आज ज्या पद्धतीने इथली असलेली सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील ह्या चॅनलसाठी वेगवेगळे तरुण तुम्ही एकत्रित आला आहेत. आणि मला वाटतं प्रिंट मीडियाला ह्या प्रिंट मीडियासोबत सुद्धा तुमचं असलेलं हे सोशल मीडियाचं एक चॅनल मला वाटतं निश्चित चांगल्या पद्धतीने ह्या जिल्ह्यासाठी समाजासाठी तुम्ही काम करताय. आणि हा तुम्ही महोत्सव खऱ्या अर्थाने जनतेसाठी तुम्ही उपलब्ध करून दिला, त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. आणि अशाच प्रकारचे महोत्सव वेगवेगळ्या तालुक्यामध्ये पुढच्या वर्षीसुद्धा तुम्ही कणकवली तालुक्यामध्ये हा महोत्सव भरवण्याचा प्रयत्न करावा एवढी विनंती करतो. आणि या महोत्सवाला मी निश्चित तुम्हाला शुभेच्छा देत असतेवेळी महिंद्रा कंपनीला सुद्धा या ठिकाणी मनापासून मी शुभेच्छा देतो. सन्माननीय जाधव सर यांना सुद्धा मी शुभेच्छा देतो. आणि पुन्हा एकदा महोत्सव निश्चितच यशस्वी झाला आहे. उद्याच्या 26 तारीखपर्यंत ह्या गर्दीचा उच्चांक निश्चित वाढेल आणि हा महोत्सव निश्चितच या जिल्ह्यामध्ये यशस्वी होईल. त्यासाठी माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आपण या महोत्सवाला शुभेच्छा देत असताना अनेक गोष्टीवरती प्रकाश टाकला. त्यामध्ये जर सांगायचं झालं तर कोकण नावच्या माध्यमातून तुम्ही म्हटलात की मालिका वगैरे, तर कोकण नावच्या माध्यमातून माझी शाळा हे एक नवा कन्सेप्ट आहे. आणि त्यामध्ये प्रत्येक शाळेमध्ये जाऊन त्या शाळेचं विकास आणि शाळेबद्दलची माहिती या मालिकेमधनं पोचवली जाते. आणि ज्या संस्थेवर तुम्ही आहात ते मयूर सर आत्ताच मला म्हटले की कनेडी हायस्कूलचा सुद्धा त्या मालिकेमध्ये सहभाग झालेला आहे. सोबतच एज्युकेशनच्या दृष्टीनं भविष्यात कोकण नावच्या माध्यमातून एज्युकेशन एक्सपो हा एक नवा उपक्रम राबवण्याचा मानस त्यांचा आहे. आणि तिसरी गोष्ट सांगायची झाली तर कोकण नाव पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. सोबतच सामाजिक, शैक्षणिक, त्याचबरोबर कला क्षेत्रात, क्रीडा क्षेत्रात देखील तेवढीच घोडदौड कोकण नावच्या सर्व विकासी गावकरी यांच्या माध्यमातून सुरू असते. कोविड काळात जर सांगायचं झालं लोककलांबद्दल बोलत असताना तर कोविड काळात अनेक गोष्टी स्टॉप झाल्या होत्या, सगळं थांबलं होतं. अख्खं जग जरी थांबलं होतं असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. अशा परिस्थितीत आपली कोकणची लोककला, दशावतार आणि विशेषतः भजन या 2 कला थांबल्या होत्या. आणि या कलेवर उदरनिर्वाह करणारे असे अनेक कलाकार होते ज्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. अशा परिस्थितीत त्यांना एक व्यासपीठ आणि त्यांना एक रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून ऑनलाईन स्वरूपात पहिल्यांदा कोकण नावने दशावतार चालू केलं. आणि ऑनलाईन दशावतार फक्त आपल्या सिंधुदुर्ग पुरतं मर्यादित न ठेवता किंवा कोकण पुरतं मर्यादित न राहता अखंड जगामध्ये ऑनलाईन स्वरूपात हे दशावतार पाहिलं गेलं. यामध्ये 1000हून अधिक दशावतार कलाकार यामध्ये सगळे सहभागी झाले होते. दर दिवशी संध्याकाळच्या सत्रात या लाईव्ह टेलिकास्ट असायचं. सोबतच लाईव्ह भजन सुद्धा कोकण नावच्या माध्यमातून प्रसारित करण्यात आली होती. आणि त्याच्यात सगळ्यात मोठा कोकण नावचं जर नोकरीच्या दृष्टीनं वाटा असेल तर नोकरीच्या संधीसुद्धा कोकण नावच्या माध्यमातून या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या. यामध्ये व्हेरिनियम क्लाउडच्या सहकार्यातून या ठिकाणी आपल्या कुडाळ शहरात आणि सावंतवाडी शहरात सुद्धा रोजगार मेळावे घेण्यात आले. आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा अनेक उपक्रम आणि अनेक नोकरीच्या संध्या येथील सिंधुदुर्गवासियांसाठी देण्यात आल्या. या सगळ्या गोष्टी सावंतसाहेबांच्या माहितीत असतीलच, पण इतरही आमच्या प्रेक्षकांच्या आणि कुडाळवासियांच्या माहितीत भर पडावी
करावी, याच्यासाठी मी हे सगळे या ठिकाणी कथित केलं. सावंतसाहेब, आपण या ठिकाणी वेळात वेळ काढून उपस्थित राहिला त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. यानंतर ज्या उपक्रमासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहात, अर्थात नाईक मोटरच्या माध्यमातून महिंद्रा XUV3 एक्सो या कारचं आपण आपल्या शुभ हस्ते लॉन्चिंग करणार आहोत. मी आपल्याला विनंती करतो की सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आपण मंचाच्या खाली जाऊन या कारचं लॉन्चिंग करायचं आहे. या लॉन्चिंग प्रसंगी उपस्थित आमच्या सगळ्या रसिक प्रेक्षकांना, कोकणनाव प्रेमींना, महिंद्रा प्रेमींना आणि कुडावासियांना विनंती करेन की आपण लॉन्चिंग दरम्यान जोरदार टाळ्यांनी या कारच्या लॉन्चिंग सोहळ्यात आपण देखील सहभागी व्हायचं आहे. आपण सगळेजण वेळात वेळ काढून या संपूर्ण पर्वणीचा आनंद घेण्यासाठी आणि आमचा आनंद द्विगुणित करण्यासाठी उपस्थित राहिला, त्याबद्दल कोकणनावच्या वतीनं उपस्थित सर्वांचे या ठिकाणी आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि सहर्षाचं स्वागत करतो. जोरदार टाळ्या झाले पाहिजेत. सन्माननीय सतीशजी सावंतसाहेब यांच्या शुभ हस्ते महिंद्रा XUV3 एक्सो या कारचं आपण लॉन्चिंग करतोय. जोरदार टाळ्यांनी आपण या लॉन्चिंग मध्ये सहभागी होऊया. अगदी आलिशान अशी कार, खास सर्वसामान्य ग्राहकांना परवडेल अशा दरात मार्केटमध्ये आले. अनेक नामांकित कंपन्यांना ही कार भविष्यात स्पर्धा करणार आहे. महिंद्राची XUV3 एक्सो कार या ठिकाणी लॉन्च होते. नाईक मोटरच्या माध्यमातून या कारचं आपण लॉन्चिंग पार पाडतोय. सन्माननीय सतीशजी सावंतसाहेब यांच्या शुभ हस्ते नाईक मोटरच्या यांच्या माध्यमातून महिंद्रा XUV3 एक्सो या कारचं आपण लॉन्चिंग करतोय. अगदी 7.5 लाखात प्रीमियम मॉडेल आपल्याला या कारचं उपलब्ध आहे. आपण जर ही कार खरेदी करायची असेल तर नक्की आपल्या कुडाळमधील महिंद्रा XUV3 एक्सो या कारचा आपण अधिक माहिती जाणून घेऊ शकता. कोकणनावच्या माध्यमातून आयोजित 8व्या वर्धापन दिनानिमित्त कोकणनाव कुडाळ पर्यटन महोत्सवामध्ये आपण ही कार लॉन्च करतोय. महिंद्रा XUV3 एक्सो या कारचं या कारचं मायलेज आहे डिझेलसाठी 20 ते 21 किलोमीटर पळते, तर पेट्रोलमध्ये 17 ते 18 किलोमीटर मध्ये ही कार पळते. आपण कारची आकर्षकता, आलिशानता या ठिकाणी लाईव्ह पाहू शकता. कशा पद्धतीनं कंपनीनं या कारमध्ये फीचर्स दिले, या सगळी माहिती महिंद्रा कंपनीचे पदाधिकारी या ठिकाणी पोहोचवतात. जर आपल्याला सुद्धा माहिती आवश्यक असेल तर आपण पुढे येऊन कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून ही माहिती घेऊ शकता. महिंद्रा XUV3 एक्सो या कारचं भव्य लॉन्चिंग आपण या ठिकाणी करतोय. धन्यवाद. महिंद्रा XUV3 एक्सो या कारचं भव्य लॉन्चिंग जिल्हा बँक अध्यक्ष, जिल्हा बँक माजी अध्यक्ष आणि शिवसेना नेते सन्माननीय सतीशजी सावंतसाहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतोय. यानंतर आपण केक कापून लॉन्चिंग सेलिब्रेशन करतोय. उपस्थितांना टाळ्या देण्याची विनंती.
त्याचबरोबर लगेचच या ठिकाणी कोकण नावच्या वेरदेम कोकण प्रीमियर लीगचं देखील आपण लाईव्ह स्वरूपात लॉन्चिंग करतोय स्क्रीनवरती. वेरेनियम कोकणनाव प्रीमियर लीग 2024 टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा जी सावंतवाडी येथे जिमखाना मैदानावर भरवण्यात येणार आहे. 24 ते 26 या कालावधीमध्ये ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न होईल. सावंतवाडीतील जिमखाना मैदानावर वेरेनियम कोकणनाव प्रीमियर लीग 2024 लेदर टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी आपण लगेचच मान्यवरांच्या शुभ हस्ते लॉन्चिंग करतो ऑनलाईन स्वरूपात. मी कोकणनावचे सर्व विकासशी गावकर यांना विनंती करेन की आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते वेरेनियम कोकणनाव प्रीमियर लीग 2024 देखील लॉन्चिंग करायचं आहे. स्क्रीनवरती ऑनलाईन स्वरूपात आपण हे लॉन्चिंग करणार आहोत. सन्माननीय जिल्हा बँक माजी अध्यक्ष, शिवसेना नेते, शिक्षण महर्षी, कृषी महर्षी, अनेक सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणारे सन्माननीय सतीशजी सावंत साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी ऑनलाईन स्वरूपात या ठिकाणी वेरेनियम कोकणनाव प्रीमियर लीग 2024 या लेदर टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं आपण लॉन्चिंग करतोय. आपण जोरदार टाळ्यांनी या लॉन्चिंग मध्ये देखील सहभागी होऊया. धन्यवाद. यानंतर आपण आताच लॉन्चिंग झालेल्या महिंद्रा XUV3 एक्सो या कार बद्दल थोडक्यात त्यांच्या अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतोय. गाडी सगळ्यांना कोणाला गाडी पर्यटक जे आले त्यांना बघायचे पब्लिक इकडे की बाहेर नाही इथे थोडं आता बाहेर घेतील ते बाजूला घेऊया तोपर्यंत अनाउन्सिंग करतो आधी बोलतो मध्ये येऊन टेबल उचलूया सर बोला त्याच्यावर हे ठेवलं असतं ना म्हणजे हा स्पॉट त्याच्यावर ठेवला असतं गाडीवर नको राहू दे काय नाही सर लाईव्ह सुरू आहे. हॅलो. तर आज आपल्या इकडे महिंद्राने आपली एक अद्ययावत XUV3 एक्सो ही गाडी तुमच्यासाठी इथे प्रदर्शित केली आहे. टेक्निकली ॲडव्हान्स आणि सेफ्टीच्या दृष्टीने अद्ययावत अशी ही गाडी आहे. तसेच या गाडीमध्ये आपलं जे फ्लॅगशिप मॉडेल आहे XUV700 त्यातला जो ॲडव्हान्स फीचर आहे जो याला आपण म्हणतो लेवल 2 ADAS तो पण ह्या गाडीमध्ये तुम्हाला अनुभवता येईल. आणि शोरूमला सुद्धा ही गाडी तुम्हाला टेस्ट ड्राईव्हला अवेलेबल आहे. तुमच्या सवडीनुसार तुम्ही येऊन तिथे त्याचा एक्सपिरियन्स आणि फील घेऊ शकता. थँक्यू. धन्यवाद. या ठिकाणी आपण सगळे मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक आभार. विशेषतः जिल्हा बँक माजी अध्यक्ष आणि शिवसेना नेते सन्माननीय सतीशजी सावंत साहेब यांचे आपण कोकणनाव आणि नाईक मोटर त्याचबरोबर महिंद्रा The Mahindra XUV3 XO. Everything you want and more.
The Mahindra XUV 3XO. Everything you want